ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने मुदत ठेव, बचत ठेव, चक्रवर्ती ठेवीवर 10 ते 18% व्याजदराचे आकर्षण ठेव योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विधान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संबंधित पोलीस विशेष तपास यंत्रणांना गतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे, आमदार प्रकाश सोळंके, अर्जुन खोतकर, सुरेश धस, संतोष दानवे, सुभाष देशमुख, विजयसिंह पंडित, रत्नाकर गुट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील, उप अधीक्षक शशिकांत सावंत, अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव सहकार व पणन तसेच सहकार आयुक्त उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की अनेक सामान्य आणि गोरगरीब ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे। त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित 19 आरोपींवर तातडीने कारवाई करावी। बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त कराव्यात, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी। बीड जिल्ह्यातील सर्व मल्टीस्टेट सोसायटीच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी एकत्रित बैठक घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा। फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही कारवाई आवश्यक असून या प्रकरणामध्ये कठोर व वेळेत निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।